उद्धव ठाकरेंची आज पत्रकार परिषद होणार आहे। उद्धव ठाकरे दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे। उद्धव ठाकरे या पत्रकार परिषदेतून नेमकं काय बोलणार, काय संबोधित करणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी, उद्धव ठाकरे आज पत्रकार परिषद घेणार आहे। दुपारी 4 वाजता उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद असेल। उद्धव ठाकरे या पत्रकार परिषदेमध्ये काय बोलणार, कोणकोणते मुद्दे मांडणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। कालच्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आणि एकूणच 29 महापालिकांचा निकाल हा समोर आलेला आहे आणि या निकालासंदर्भात उद्धव ठाकरे काही भाष्य करतात का, काय मुद्दे मांडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। उद्धव ठाकरे दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत आणि या पत्रकार परिषदेमधून उद्धव ठाकरे कोणकोणते मुद्दे मांडतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। मुंबई महापालिकेचा विचार केला, त्या निकालाचा विचार केला तर इथे त्यांनी कडवी झुंज दिलेली आहे। त्यामध्ये तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडे। कृष्णात, मुंबई महापालिकेचा निकाल आल्यानंतर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही। आज दुपारी 4 वाजता ते शिवसेना भवन या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन मुंबई महापालिकेच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर ते माध्यमांशी संवाद साधणार आहेत। कारण मुंबई महापालिकेत 25 वर्षानंतर पहिल्यांदाच शिवसेना ठाकरे गटाची सत्ता नसणार आहे। कारण जवळपास 2.5 दशकं सलगपणे शिवसेनेची सत्ता ही मुंबई महापालिकेवर राहिलेली आहे, परंतु आता विरोधी पक्षात बसावं लागणार आहे आणि या संदर्भातच उद्धव ठाकरे हे बोलतील। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये एक कडवी झुंज ही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षाने दिलेली असलेली पाहायला मिळते। त्या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी संवाद साधतील। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।